कोल्हापूरमधल्या एका गावात हत्येची घटना घडते। मृतदेह लपवण्यासाठी आरोपी थेट 400 किलोमीटरचा प्रवास करतो। मुंबईतल्या समुद्रात मृतदेह फेकून गुन्हा लपवण्याची त्याची योजना होती, पण त्याआधी भाच्याजवळ गुन्ह्याची कबुली दिली आणि तिथंच डाव फसला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे यावरून आता वेगवेगळी चर्चा सुरू आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली की प्रेमसंबंधातून, यावरून आता ही चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडलं सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती। ही बातमी तुम्ही पाहताय lokmat.com वर। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात एका महिलेच्या हत्येची घटना घडली। शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी प्रकाश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पण या हत्या प्रकरणातले खुलासे धक्कादायक असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार मृत महिला सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते। सुरेखा यांच्या पतीचं 1.5 वर्षांपूर्वी निधन झालं। त्यानंतर न्यारे आणि पाटील या कुटुंबातली जवळीक वाढली आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आलंय। सुरेखा आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होत्या आणि याच कारणावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता। या वादातूनच आरोपीनं हत्येचा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यानुसार आरोपीनं रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11च्या सुमारास सुरेखा यांना पंढरपूरच्या वारीला जाऊ असं सांगून आपल्या गाडीत बसवलं। त्यानंतर आरोपीनं गावाबाहेरच्या जनावरांच्या गोठ्यात नेऊन त्यांची हत्या केली। सुरेखा यांच्या हत्येनंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून प्रकाश यांनी थेट मुंबई गाठली। सुरेखा यांचा मृतदेह एका गोणीत भरून आरोपीनं स्वतःच्या इको गाडीतून मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला। मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह समुद्रात फेकण्याची आरोपीची योजना होती। मग हा डाव कसा फसला? कोणती एक चूक आरोपीला महागात पडली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला? सांगते। आरोपीनं महिलेचा मृतदेह इको कारच्या डिक्कीत ठेवून सुमारे 400 किलोमीटर दूर भिवंडी गाठली। इथं कशळी परिसरात राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या तो घरी गेला, पण आरोपीच्या वागणुकीवर नातेवाईकाला संशय आला। अधिक चौकशी केल्यावर आरोपीनं हत्येची कबुली दिली। हा नातेवाईक आरोपीचा भाचा आहे। मामानं केलेली हत्येची कबुली ऐकून तो हादरला आणि त्यानं नारपोली पोलिसांना सगळी माहिती दिली। त्यानंतर पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली, कारची तपासणी केली। त्यावेळी कारमधून महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला। आता पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटकही केली आहे। नारपोली पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय, तर या घटनेचा तपास कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्यात आलाय। पण मूळ प्रश्न माजी सरपंच महिलेच्या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हा आहे। कारण मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी आणि मृत महिलेचे प्रेमसंबंध असल्याचा कारणाचा इन्कार केलाय। केवळ बदनामी करण्यासाठी हे आरोप केले असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। सोबतच मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली होती। आरोपीनं मृत महिलेकडून गाडी खरेदी करण्यासाठी 2 ते 3 लाख रुपये घेतले होते। त्या पैशांसाठी मृत महिलेनं तगादा लावल्यानं तिची हत्या करण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। माझ्या आईवरती चुकीचे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर तसं काही नसून आम्ही दागिने पैशाच्या वादातून माझ्या आईचा मर्डर करण्यात आला आणि आरोपी एकटा नसून त्याच्या घरातले सगळे त्यांनी प्लॅनिंगपूर्वक माझ्या आईचा मर्डर केला आणि या गोष्टीमुळे आम्हाला आमच्या घरातल्यांना त्रास होत आहे आणि माझ्या आईला न्याय मिळावा। की आरोपी त्यांच्या घरातील सर्वजण असून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। तर पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास सुरू असून पुराव्यांच्या आधारे कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। माजी सरपंच महिलेच्या हत्येचं नेमकं कारण पोलीस तपासातून समोर येईलच, पण या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे। तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।